देव श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला. व्यासा प्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा, तो हा गुरुश्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. मैत्री उवाच विजिताश्वोधिराजासीत् पृथु पुत्र पृथुश्रवाः यवीयोभ्यो ददात् काष्ठा भ्रातृभ्यो भ्रातृवत्सलाः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, मैत्रेय विदुराला सांगतात. याप्रमाणे मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, भगवान पृथू यांचं स्वधामाला गमन झाल्यानंतर मग विजिताश्व हा जो त्याचा पुत्र होता, त्याला एकूण पृथ्वीराजाला 5 मुलं, त्यापैकी विजिताश्व हा मोठा आणि बाकीचे 4 भाऊ. विजिताश्वानी वडिलांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या भावांमध्ये सर्व राज्य विभाजित केलं. विजितोष्पोधी राजासी पृथुश्रवा हा आपल्या सर्व राज्यांचं 5 विभागामध्ये विभाजन केलं आणि त्यामध्ये स्वतः विजिताश्वाने हर्यक्ष नावाचा जो त्याचा भाऊ होता त्याला पूर्व, धूम्रकेशाला दक्षिण, वृकाला पश्चिम आणि द्रविणाला उत्तर देशाचं राज्य दिलं, उत्तर दिशेचं राज्य दिलं. याप्रमाणे स्वतः जो विजिताश्व आहे त्याचं नाव अंतर्धान असंही होतं, कारण ज्या वेळेला इंद्र हा प्रत्येक वेळेला घोडा पळवून न्यायचा अश्वमेधातला आणि तो अंतर्धान पावायचा किंवा गुप्त व्हायचा, त्यावेळेला विजिताश्व त्याच्या मागे धावत धावत जेव्हा गेला आणि त्यांनी पाहिले की यांनी वेगवेगळे संन्याशाचे रूप धारण केले, तेव्हा बाण सोडला नाही. हे पाहिल्यानंतर इंद्रालाही प्रसन्नता वाटली आणि इंद्राने त्याला ही जी अंतर्धान होण्याची विद्या आहे ती प्रदान केली आणि म्हणून त्याचं नावच अंतर्धान पडलं. याप्रमाणे त्याला 2 बायका होत्या. त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव शिखंडिनी असं होतं. तिला 3 मुलं झाले, त्यापैकी पावक, पवमान आणि शुची. हे सगळे अग्नीची स्वरूप आहेत आणि ज्याला आपण गार्हस्पत्याग्नी, त्याचप्रमाणे हे जे 3 अग्नी आहेत त्या 3 अग्नीचे स्वरूप आपल्याला दिसतात. वसिष्ठ यांचा शाप झाल्यामुळं अग्नीला हा पुनर्जन्म या ठिकाणी घ्यावा लागला. याप्रमाणे हे अग्नीची मुलं ही पावक, पवमान आणि या दृष्टीने जन्माला आली शुची असे 3 मुलं. यानंतर पुढे त्याच्या दुसऱ्या पत्नीचं नाव नभस्वती असं होतं. ह्या नभस्वतीपासून त्याला एक पुत्र झाला. तो पुत्र त्याचं नाव हविर्धान असं ठेवलं. हविर्धान हा अत्यंत उदार श्रेष्ठ अशा दर्जाचा मुलगा होता आणि आपल्या वडिलांप्रमाणेच त्यांनी सुद्धा अत्यंत तपस्वी पद्धतीने राज्य केले आणि त्यानंतर त्याला समाजातील लोकांचं दुःख पाहवलं नाही. त्याचप्रमाणे राजा म्हणून जे काही कर्तव्य करायला पाहिजेत, उदाहरणार्थ कर घेणं किंवा दंड करणं, हे त्याच्या मनाला भावत नव्हतं. तो अत्यंत सुकुमार प्रवृत्तीचा होता, ज्याला आपण नाजूक प्रवृत्तीचा होता. राजा कठोरही पाहिजे आणि नम्रही पाहिजे, पण तो मात्र अत्यंत नम्र होता. कठोरता त्याला जमत नव्हती, म्हणून दंड वसूल करणं किंवा कर वसूल करणं हे त्याला जमलं नाही आणि तो म्हणाला की मला राज्य नको. याप्रमाणे त्यांनी तो निघून गेला आणि विदुराला म्हणतात, मैत्रेय, हे विदुरा, हविर्धानाची जी पत्नी होती तिच्यापासून हविर्धानाला बर्हिषद, गय, शुक्ल, कृष्ण, सत्य आणि जितव्रत असे 6 मुलं झाले. बर्हिषद हाच पुढे बर्हिषी या नावाने
प्राचीन बर्ही या नावाने प्रसिद्ध झाला. बर्हिषद, गय, शुक्ल, कृष्ण, सत्य, जितव्रत असे 6 मुलं या हवीरधानापासून झाले. हवीरधानाच्या बायकोचं नाव हवीरधानी असं होतं. म्हणजे आपल्या नावाप्रमाणेच आपल्या बायकोचं नाव त्यांनी ठेवलेलं होतं, हवीरधानी. तेव्हा हवीरधानाची पत्नी हवीरधानी हिच्यापासून हे 6 मुलं झाले. त्यापैकी मोठा जो होता बर्हिषद नावाचा, तोच प्राचीन बर्ही नावाचा राजा. याला जे मुलं झाले पुढे, ते मुलं त्यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की या प्राचीन बर्ही नावाच्या राजाने एवढे यज्ञ केले, एवढ्या ठिकाणी आपल्या यज्ञाचे कुश अंथरून टाकले की ज्यामुळं सर्व पृथ्वी ही दर्भमय झाली. एकही जागा अशी राहिली नाही की ज्या जागेवर यांनी आपला यज्ञ केला नाही. एक यज्ञ झाला की दुसरा यज्ञ या बर्हिषाने करावा आणि म्हणून त्याला प्राचीन बर्ही असं नाव पडलं. याची जे मुलं होते, ही मुलं त्यांना प्राचीन बर्हीने सांगितलं की मुलांनो, तुम्ही भगवंताची प्रार्थना करा आणि पुढे प्रजा उत्पन्न करा. कारण प्राचीन बर्ही याच्या पत्नीचं नाव शतद्रुती असं होतं. शतद्रुती अत्यंत देखणी, सुंदर आणि लावण्य संपन्न होती. तिच्याकडे पाहून अग्नी देखील तिच्याकडे आकृष्ट झाला असं वर्णन केलेलं आहे. याम वीक्ष चारु सर्वांगी किशोरीम सुष्वलंकृताम परिक्रमंती मुद्वाहे चकमे अग्निशुकी मिव. ज्याप्रमाणे शुकी या सप्तर्षीच्या स्त्रीच्या मागे ज्याप्रमाणे अग्नी हा केवळ कामप्रवृत्त होऊन लागला, त्याप्रमाणे हिच्या सौंदर्यावर देखील तो भुलला. याप्रमाणे यांचे जे प्राचीन बर्हीचे जे मुलं आहेत शतद्रुतीपासून झालेले, ते दशाभवन, हे एकूण 10 मुलं झाले. आणि हे यांचं नाव एकच होतं. हे दिसायला सारखेच होते, स्वभावाने सारखेच होते. त्यामुळं प्राचीन वृष पुत्रा शतद्रुत्याम दशाभवन तुल्य नामवर्ता सर्वे धर्मस्नाता प्रचेत 6. त्यांचं एकच नाव ठेवलं. या 10 मुलांचं नाव एकच, प्रचेतस. प्रचेतस हे नाव 10 मुलांचं एकच ठेवलं. कारण 10 मुलं दिसायला सारखे, स्वभावाला सारखे, रूपाला सारखे, गुणाला सारखेच होते. याप्रमाणे पित्र्यादृष्टा प्रजा सर्गे. आणि वडिलांनी सांगितलं या प्राचीन बर्हीने, मुलांनो, तुम्ही कुटुंब वत्सल व्हा, प्रजा निर्माण करा आणि जगामध्ये संतती वाढवा. असं म्हटल्यानंतर त्याने विचार केला की आपल्याला प्रजा निर्माण करायची आहे असा आदेश आहे वडिलांचा, पण त्याच्यासाठी आपण चांगली प्रजा निर्माण करण्यासाठी तपश्चर्या केली पाहिजे, भगवंताची प्रार्थना केली पाहिजे, त्यांना प्रसन्न केलं पाहिजे, तरच सुप्रजा वीरवंतो वयम श्याम, आपल्याला चांगली प्रजा प्राप्त होईल. म्हणून यदुक्तम पथी दृष्टीनं गिरीशेन प्रसिद्धता. याप्रमाणे त्यांनी विचार केला आणि हे सगळे प्रचेतस, हे 10 मुलं जे प्राचीन बर्हीचे, ते समुद्रामध्ये गेले. समुद्रामध्ये त्यांनी तपश्चर्या केली समुद्राच्या तळाशी. पण जाताना काय झालं, जाताना समुद्राच्या जवळ जातानाच एक समुद्रा एवढं पाणी त्यांना दिसलं. आणि मैत्री म्हणतात, विदुरा, प्रचेतस जेव्हा समुद्राच्या तिथे जाऊ लागले तेव्हा त्यांनी समुद्रमुप विस्तीर्णम अपश्यन सुमहत सराह. समुद्रा एवढा प्रचंड अशा पाण्याचा साठा त्यांना दिसला. ते म्हणे, हा काय समुद्र नाहीये, पण समुद्रा एवढं पाणी कुठून आलं. आणि सर्वांना ते पाणी मोठं सुंदर दिसलं, स्वच्छ दिसलं. काय स्वच्छ नितळ पाणी, प्रसन्न सलिलाशयम. समुद्र नव्हता, परंतु समुद्रा इतकं, ज्याला आपण आज जसं नाथ सागर म्हणतो, हे काही सागर नाहीये, पण सागराची उपमा आपण त्याला दिली. त्याप्रमाणे प्रसन्न ते पाणी इतकं स्वच्छ होतं. आणि महन्म एव स्वच्छम, अत्यंत स्वच्छ नितळ पाणी, प्रसन्न पाणी. त्या पाण्यामध्ये पाण्याचं वर्णन केलेलं आहे की नील रक्तोत्पलांभोज, निळ्या रंगाचे आणि लाल रंगाचे कमळ त्या ठिकाणी उमललेले होते. आणि हंस सारस चक्राव, हंस, सारस यासारखे सुंदर अशा प्रकारचे पक्षी ज्या पाण्यामध्ये विहार करत होते. आणि मत्तभ्रमर सौस्वर्य, त्या ठिकाणी सुंदर भ्रमराचा देखील स्वर ऐकू येत होता, गुंजाराव ऐकू येत होता. आणि पद्म कोश रजो दिक्षु, त्या ठिकाणी इतका सुंदर वास येत होता. कारण जे कमळ आहे
फुललेले त्या कमळाचा जो सुगंध येत होता, त्या सुगंधामुळे सगळे लोक आकर्षित झालेले होते. तत्र गंधर्वमाकर्ण्य दिव्य मार्ग मनोहरम. या ठिकाणी कमलकोशाच्या परागपुंजाचा वायू तिथून जात असल्यामुळं, म्हणजे वायूच्या स्पर्शाने किंवा त्याच्या केवळ वायूमुळे परागाचं पुंज सगळीकडे विखरले जात होते. ज्या ठिकाणी विखरले जात असल्यामुळं तिथे सुगंध सगळीकडे पसरलेला आणि एक सुंदर शोभा लालिमा सगळीकडे पसरलेला होता. मृदंग पणव आदी वाद्य त्या ठिकाणी वाजत होते आणि जणू काही असं वाटायचं की कुठला तरी उत्सवच चाललेला आहे. त्याप्रमाणे त्यांनी पाहिलं की कोण आहे हे, हा कोणता परिसर आहे. म्हणून या 10 मुलांनी पाहिलं तर आतमधून भगवान शंकर नंदीवरती बसून निघाले. भगवान आदिशंकर या ठिकाणी सरोवरातून बाहेर आले आणि त्यांची कांती सुवर्णासारखी होती, कंठ निळा होता, विशाल नेत्र होते, गंधर्व त्यांचं गायन करत होते आणि मोठ्या आवेशामध्ये ते बाहेर पडल्याबरोबर यांनी पाहिलं, अरे भगवान शंकर. त्यांनी नमस्कार केला. प्रसाद सुमुख वीक्ष प्रणय मूर्जात कौतुका. हात जोडून नमस्कार केला. सर्वांनी लोटांगण घातलं. ते पाहिल्याबरोबर शंकर प्रसन्न झाले आणि शंकर म्हणाले की आपण प्राचीन बर्हीचे मुलं मला माहीत आहे. आणि रुद्र म्हणाले युयम वेदी शतः पुत्रा विदितम बश्चिकीर्षितम. मी जाणतो की आपण प्राचीन बर्हीचे मुलं आहात आणि आपण आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या आदेशाचं परिपालन करण्यासाठी आपण बाहेर पडलात. अनुग्रहाय भद्रम व एवं मे दर्शनम कृतम. आता माझा अनुग्रह तुम्हाला, माझं दर्शन झालंय तर माझं दर्शन वाया जाणार नाही. माझं दर्शन हे फल देणारच असतं. मी जो प्रसन्न होतो तो की सामान्य लोकांना प्रसन्न होत नाही. माझं दर्शन सामान्य लोकांना शक्य नाही. अव्याकृतम भागवतो अथ वैष्णवम. आणि माझं दर्शन वायाही जाणार नाही. तेव्हा मी तुम्ही या ठिकाणी आलात आणि तपश्चर्येच्या इच्छेने तुम्ही निघालात तर मी तुम्हाला उपदेश करतो. म्हणून या ठिकाणी रुद्रांनी, भगवान शंकरांनी उपदेश करायला सुरुवात केली. आणि हा उपदेश म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची स्तुती आहे. भगवंत ज्याला रुद्र गीता असं म्हणतात. रुद्राने गायलेलं म्हणून गीता. रुद्र म्हणतात भगवंताची स्तुती केलेली आहे. भगवान विष्णूची स्तुती केलेली आहे. जितम तर आत्मविदुर्धुर्य व स्वस्ते स्वस्तरस्तुमे भवता राधसाराधम सर्वात्मा आत्मने नमः. हे भगवंता, रुद्र या ठिकाणी स्तुती करतात भगवान विष्णूची. ते म्हणतात हे भगवंता, आपल्याला नमस्कार असो. आपण पंकजनाभ आहात, आपण सूक्ष्मेंद्रिय आहात, आपण वासुदेव आहात, आपण शांत आहात. या ठिकाणी वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण अशा 4 चतुर्व्यूहात्मक उपासनेचं आपल्याला एक उल्लेख आलेला दिसतो. नमो हिरण्य वर्णाय चातुर्होत्राय तंतवे. आपण चातुर्होत्र आहात. आपण सर्व प्रकारच्या कर्माचं साधन आपण साध्य करणारे आपण आहात. सर्व कर्म आपल्याला समर्पित केले जातात. आपण अग्निदेव आहात. नमो ऊर्जविषयी त्रय्याः. आपण सगळ्या प्रकारच्या विद्या आपणच आहात. म्हणून सर्वात्मदेहाय विशेषाय स्थगीयसे. तेव्हा आपण अर्थलिंगाय नभसे. हे देवा, आपणाला नमस्कार असो. आपण सर्वामध्ये सूक्ष्म आहात, सर्वाचं कारण आहात. आपण पुण्यचरित्र आहात. त्याप्रमाणे प्रवृत्त आणि निवृत्त हे दोन्ही कर्म तुम्हाला समर्पित केले जातात. प्रवृत्तिकारक कर्म ज्याला आपण प्रवृत्ती धर्म म्हणतो आणि निवृत्तिकारक कर्म म्हणजे निवृत्ती धर्म. धर्माचे 2 अंग आहेत, एक प्रवृत्ती आणि दुसरी निवृत्ती. प्रवृत्ताय निवृत्ताय पितृदेवाय कर्मणे. 2 प्रकारचे कर्म, एक प्रवृत्ती आणि दुसरी निवृत्ती. पण हे दोन्ही प्रकारचे कर्म भगवंताशी शेवटी एकरूप होतात. जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती म्हणजे आपल्याला प्रेरणा देणारी, आपल्याला काहीतरी करायला लावणारी आहे, ती प्रवृत्ती आहे. आणि निवृत्ती ही आपल्याला सर्व प्रकारच्या गोष्टी निवृत्त करणारी आहे, म्हणजे मन आपलं त्यातून इच्छा काढून टाकणे म्हणजे निवृत्ती. नमो धर्म विपाकाय मृतवे दुःखदाय च. प्रवृत्ती आणि निवृत्ती हे 2 जरी असले तरी सुद्धा अंतिमतः ते भगवंताशी एकरूप होणार आहेत. पितृदेवाय कर्मणे. पितरांसाठी केलेलं कर्म सुद्धा शेवटी तुम्हाला समर्पित होतं. त्याप्रमाणे आपण पुरुषाय पुराणाय. हे देवा, आपण सर्वात पुराण पुरुष आहात आणि
या ठिकाणी भगवान शिव स्तुती करतात, रुद्र स्तुती करतात. दर्शनोदी तुषुणाम देही भागवत अर्चितम. हे देवा, आपण पद्म हातात धारण केलेले, त्याप्रमाणे पद्मनाभ अशा स्वरूपाचे आहात आणि पद्मकोश पलाशाक्षम सुंदर सुनासिकम. भगवंताचं या ठिकाणी सगुण रूपाचं वर्णन केलेलं आहे की आपलं रूप कसं आहे, आपण दिसता कसे, आपला सुंदर अशा प्रकारचा जो आविष्कार आहे तो पद्म कोश पलाशाक्षम. तुमचे डोळे कसे तर कमलाप्रमाणे आणि तुमची नासिका सुंदर आहे, त्याप्रमाणे भ्रू तुमचे पाहणं देखील, त्याचप्रमाणे तुमच्या भुवया देखील सुंदर आहेत. सुद्विजम, आपले दातही सुंदर आहेत. अर्थात हे सगळं आपण आपलं सौंदर्य रूप. तुम्ही कसे आहात भगवंता? लसत पंकज किंजल कदुकुलम मृष्टकुंडलम. भगवंताचं स्वरूप हे सुंदर आहे. सौंदर्य हे भगवंतामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे. आणि मग अवयव असतील, त्याचप्रमाणे पिवळा पितांबर असेल, किरीट असतील, कुंडल असतील, शंख चक्र गदा पद्म हे धारण केलेलं भगवंताचं स्वरूप, त्यांना नमस्कार केला. श्यामश्रोण्याधी भगवंताचं स्वरूप कसं आहे तर श्यामल रंगाचं आहे, दुकुल धारण केलेलं आहे आणि भगवंतानी आपल्या अभय अशा प्रकारचा हात आपल्या भक्तावर ठेवलेला आहे. यात भक्ती योगो भयद स्वधर्म मनुतिष्ठताम. जो धर्माचं परिपालन करतो त्याला अभय देण्याची क्षमता भगवंताजवळ आहे. किंबहुना अभय हा भगवंताचा हात आहे. अभय म्हणजे निर्भयता. भय कशाचं आहे? मानवी जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी भयद आहेत. माणूस हा भयाच्या मुळे पुढे 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 पळतोय आणि भय जणू काही एखादा साप मागं लागावा, सर्प मागं लागावा किंवा सर्पाचं भय माणसाच्या मागे लागावं, त्याप्रमाणे माणसाच्या मागे भय लागलेलं आहे. परंतु अभय देणारा फक्त भगवान आहे. या जगातून निर्भय करणारा धर्म हा माणसाला निर्भय करणारा असला पाहिजे. धर्माने माणूस हा निर्भय झाला पाहिजे. निर्भयता हा खऱ्या अर्थाने आपल्याला मुक्तिदायक असा प्रकारचा आविष्कार आहे. धर्म हा माणसाच्यासाठी निर्भयकारक असला पाहिजे. धर्माने धर्माचं भय असता कामा नये. म्हणून या भक्तियोगो भयदा या ठिकाणी जेव्हा भगवान शंकरांनी वर्णन केलंय भगवान विष्णूचं, जेव्हा आपण गणेशाचं वर्णन करतो तेव्हा गणेशाचा सुद्धा एक हात मोदकानी अन्वित आहे, मोदक धारण केलेला आहे आणि दुसरा हात मात्र अभय देणारा आहे. आणि हा अभय देणारा हात ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे हा जो अभय देणारा आहे तो धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. हा धर्मप्रतिष्ठा करणारा हात आहे. धर्माची प्रतिष्ठा राखण्याचं काम भगवंताचं आहे. म्हणून जो धर्म पालन करतो त्याचं भगवान रक्षण करतो. म्हणून धर्मो रक्षती रक्षिता. जो धर्माचं रक्षण करतो त्याचं धर्म रक्षण करतो असं आपण म्हणतो. याप्रमाणे यात भक्तियोगो भयदा स्वधर्म मनुतिष्ठताम. जो धर्माचं रक्षण करतो, जो धर्माचं परिपालन करतो त्याचं धर्म परिपालन करतो. याप्रमाणे भगवंत हा अभय निर्भय करणार आहे. वास्तविक सगळ्या जगामध्ये भय हा मृत्यूचं भय सगळ्यात मोठं आहे. दर क्षणी माणूस घाबरतो मृत्यूला. सध्या तर या काळामध्ये मृत्यूचं भय माणसाच्या मागेच लागलेलं आहे. किंबहुना मृत्यू ठाई ठाई त्याला दिसतोय. बाहेर गेलं तरी मृत्यूचं भय त्याच्या मनातून सुटत नाही, घरी आलं तरी मृत्यूचं भय सुटत नाही. ज्या मृत्यूच्या वरती मात करणारा भगवंताचा स्वभाव आहे तो आहे अभय. म्हणून यात भक्तियोगो भयदा. भगवान कसा आहे तर अभय देणार आहे. म्हणून या ठिकाणी स्वधर्म मनुतिष्ठताम. माणसाने आपल्या धर्माचं परिपालन केलं पाहिजे आणि जो धर्म परिपालित करतो तो निर्भय होतो. भवान भक्तिमता लभ्यो दुर्लभ सर्वदेही नाम स्वराज्यस्याप्यभिमत एकांतेनात्मविद्गती तम दुराराध्यवाराध्य सतामपि दुरापया. हे देवा, आपण सत्यस्वरूप आहात. या दृष्टीने भगवंताचं रुद्राने स्मरण केलं, चिंतन केलं. विश्वविध्वंसयनम. हे देवा, विश्व निर्माण करता आपण प्रत्यक्ष रुद्र या ठिकाणी विष्णूची स्तुती करतायत की तुम्ही विश्व निर्माण करता, विश्वाचं परिपालन करता आणि आपण विश्वाचा संहारही करता. क्षणार्धे नापि तुलयेन स्वर्गम ना पुनर्भवम. केवळ एका क्षणामध्ये आपण हे सगळं करता. ही आपली क्षमता आहे. याप्रमाणे सर्व भगवंताच्या शक्तीचं
त्याचप्रमाणे त्यांच्या सौंदर्याचं, त्यांचं अलौकिक कीर्तीचं या ठिकाणी गुणगान करता 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 या ठिकाणी महादेव शिव असं म्हणतात, हे भूतानी भूतैरनुमेय तत्व घनावलीर वायुरिव वशय्य. हे देवा, आपलं तत्वज्ञान हे सामान्यांना कळत नाही, केवळ अनुमानाने आपलं स्वरूप जाणता येत नाही. आपण अलौकिक आहात. घनावलीर वायुरिवा विषयी हा, त्याप्रमाणे वायूमुळं आकाशात ढग येतात आणि जातात. मेघांचा जो वापर आहे, मेघांचा जो वावर आहे तो केवळ वायूमुळे होतो. त्याप्रमाणे आपल्या इच्छेने हे सगळं चालतं. त्याप्रमाणे करस्पदाब्जम विजहाती पंडितो. हे देवा, आपण अलौकिक आहात. आपल्या चरणकमलाचं ध्यान हेच खऱ्या अर्थाने भक्ताला मंगलकारक आहे. म्हणून हात जोडले आणि सांगितलं की हे प्रचेतसा, मी जी केलेली स्तुती आहे ही स्तुती तुम्ही लक्षात ठेवा आणि याच स्तुतीचा आठव करून, ही स्तुती लक्षात ठेवून या स्तुतीने भगवंताचं स्मरण करा. तुम्हाला भगवान प्रसन्न होईल आणि ही स्तुती जो गाईल तो मुक्त होईल. इदम यः कल्प उत्थाय प्रांजली श्रद्धयान्वितः शृणुयात् श्रावयन्मर्त्यो मुच्यते कर्मबंधनैः गीतम मयेदम. याला रुद्रगीत असं म्हणतात किंवा रुद्रगीता असं म्हणतात. रुद्राने केलेलं गायन, रुद्राने विष्णूची केलेली स्तुती याला रुद्रगीता असं म्हणतात. ही जो गाईल, ही जो म्हणेल तो मुक्त होईल. आणि प्रचेतसाला भगवान शिवशंकर म्हणतात की मी केलेली स्तुती तुम्ही देखील मनामध्ये साठवा आणि त्याप्रमाणे भगवंताची आराधना करा. असं सांगून रुद्र तिथून अंतर्धान पावले आणि प्रचेतस हे तपश्चर्येला गेले. प्रचेतस समुद्राच्या तळाशी तपश्चर्या करत बसले. आता इकडे हा आपले मुलं तपश्चर्येला गेलेत म्हटल्यानंतर पुरंजन हा जो स्वतः प्राचीन बर्ही नावाचा राजा आहे, त्या राजाच्या जवळ नारद आले. नारदांनी आणि या ठिकाणी जे तत्वज्ञान सांगितलं ती या ठिकाणी कथा सांगायला सुरुवात केली. मैत्रेय म्हणतात, विदुरा, इकडे नारद आल्याबरोबर त्यांनी पाहिलं की अरे प्रत्यक्ष नारद आले. इथे संदेश भगवान बारही शरीर पूजिता. हा जो प्राचीन बर्ही आपल्या मुलांना तपश्चर्येला पाठवलं आणि तो शांत बसलेला असताना नारदाचा आगमन झालं. नारदाला पाहिल्याबरोबर नमस्कार केला. पश्यताम राजपुत्राणाम तत्रैवांतर्धने हराहा. आणि मग शांत विचार केला, अरे नारद कुणीकडे आले असतील? नारदा, आपलं आगमन का झालं? भोवो प्रजापते राजन पशून पश्यत मयाध्वरे. आपण कसे काय आलात? असं म्हटल्याबरोबर नारदांनी प्राचीन बर्हीला सांगायला सुरुवात केली. आता प्राचीन बर्हीने एवढे यज्ञ केले होते की एक कणभर देखील जागा पृथ्वीवर शिल्लक नव्हती की जिथे यज्ञ झाला नाही. सगळीकडे दर्भ अंथरलेले होते आणि सगळ्या पृथ्वीवर दर्भच दर्भ आपल्याला दिसत होते. त्यामुळं त्याला प्राचीन बर्ही असं नाव पडलं. वास्तविक त्याचं नाव बर्हिषद असं होतं, पण तरी प्राचीन बर्ही असं नाव पडलं. भोभो प्रजापते राजन पशून पश्यत मयाध्वरे. आणि आपण कुणीकडे आलात म्हटल्याबरोबर या ठिकाणी नारद म्हणू लागले, अरे प्राचीन बर्हे, कुणीकडून आलात म्हणून काय सांगू? तुला मी मुद्दाम तुझ्या भेटीसाठी आलो, तुला भेटावं म्हणून आलो. का तर उद्या तुझ्या मृत्यूनंतर तू पुन्हा म्हणशील की मी एवढे यज्ञ केले आणि मी नरकाला का गेलो, असा प्रश्न तू विचारू नयेस. तुला थोडंसं ज्ञान द्यावं. तू केवळ कर्मामध्येच एवढा लिप्त झालास, कर्मकांडातच एवढा अडकलास की तुला ज्ञान कळलं नाही. तुला थोडाफार ज्ञानोपदेश करावा, तुझं कल्याण करावं, आणि म्हणून मी तुझ्याकडे आलो. असं ऐकल्यानंतर ते म्हणे, अहो प्राचीन बरी म्हणू लागले, अहो नारदा असं काय म्हणता? मला नरक कसा मिळेल? अहो मी तर एवढे यज्ञ केले आणि यज्ञाने स्वर्गच मिळतो. आपल्याला माहिती आहे की यज्ञ जर केला तर स्वर्ग प्राप्त होतो अशी वेदाची आज्ञा आहे. स्वर्ग कामो यजेत असं जर म्हणत असतील, एक यज्ञ केला तर जर स्वर्ग मिळत असेल तर मी तर एवढे यज्ञ केलेत की ज्यामुळं पृथ्वीवर एकही जागा शिल्लक राहिली नाही. ते म्हणाले, हो तेच सांगतो मी तुला. येते त्वाम संप्रत्यक्षन्ते स्मरंतो वैश संतव.
अरे मी सगळीकडे संचार करतो, मी स्वर्गातही जातो, मी पाताळातही जातो, मी नरकातही जातो, आणि नरकात मी गेलो आणि येताना मला काय दिसलं ते मी सांगतो. येथे त्वाम संप्रतीक्षन्ते, मला एक दुतर्फा असे सगळे प्राणी बसलेले दिसले, सगळे हिंसक प्राणी, लांडगे, कुत्रे, कोल्हे, वाघ, सिंह, हे सगळे तरस, हे सगळे दुतर्फा बसलेले होते. म्हणजे कुणीकडं? अहो, स्वर्गातून पृथ्वीवर येताना हे सगळे बसलेले होते प्राणी, आणि ते म्हणत होते काय? स्मरणतो वैशसं तव, तू कधी मरतोस याची ते वाट पाहतायत. ते मी विचारलं त्यांना, तुम्ही का बसले? ते म्हणाले, अहो, प्राचीन बर्ही आता कधी मरतोय त्याची आम्ही वाट पाहतोय. म्हणजे काय झालं? अहो, प्राचीन बर्हीने एवढे यज्ञ केले आणि यज्ञामध्ये पशुहिंसा केली, आणि त्यामुळे या पशुहिंसेमधले जे पशु मारले गेले ते आता क्रव्यात प्राणी होऊन बसलेले. आता यज्ञात जरी बकऱ्याचा बळी द्यायचा असला तरी सुद्धा हे बकरा किंवा हा जो मेंढा आहे तो वाघ, सिंह, कोल्हे, लांडगे, तरस ह्या क्रूर प्राण्यांचे रूप घेऊन या ठिकाणी बसलेले. तेव्हा तू जेवढे जेवढे यज्ञ केलेस आणि जेवढे जेवढे पशु मारलेस तेवढे सगळे पशु क्रव्यात प्राण्यांचं रूप घेऊन बसलेत, आणि स्मरणतो वैशसं तव, तुझ्या मृत्यूची वाट पाहायला लागले. संपर्येत वय कुठे चिंदन मिथमन्यवाह, आणि अत्यंत क्रोधित झालेत, राग आलेला आहे त्यांना की कधी हा प्राचीन बरी येईल आणि कधी आम्ही त्यांचा फडशा पाडू. असं म्हटल्याबरोबर तो म्हणाला, अरे मग हे सगळे यज्ञ वाया गेले का? ते म्हणे, हो. अरे तू कर्मकांडात गुंतला. यातलं खरं तत्व कोणतं आहे की खरं या कथेमधलं खरं प्राणतत्व हे आहे. खरी त्यातली गोमाशी आहे की केवळ कर्माच्या नादी लागलं तर माणूस मुक्त होऊ शकत नाही. कर्माने माणूस मुक्त होत नाही. कर्माच्या नंतर ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. कर्मठपणा हा माणसाला मुक्त करू शकत नाही. कारण आपण बघितलं याच्या पूर्वी सुद्धा या भागवताच्या 2ऱ्या स्कंदामध्ये वगैरे सांगितलेले त्यांनी की जर आपण कर्मच करत राहिलो, जसं युधिष्ठिराने श्रीकृष्णालाच प्रश्न उपस्थित केला, अहो मी यज्ञ केले, याग केले, हे सगळं केलं खरं, परंतु हत्येने हत्येचं पातक नष्ट होत नाही. म्हणून सुरा म्हणजे दारूनी जर दारूचं पात्र धुतलं तर जसं ते स्वच्छ होऊ शकत नाही, त्याप्रमाणे कर्मानेच कर्माची शुद्धी होऊ शकत नाही, यज्ञानेच कर्माची शुद्धी होऊ शकत नाही, हत्येनेच हत्येची शुद्धी होऊ शकत नाही. म्हणून मी जे कर्म केलं ते कर्म केवळ कर्माने शुद्ध न होणार आहे. म्हणून ज्याप्रमाणे आपण बघितलं की मातीचं पात्र आहे, ते मातीनेच जर घासलं तर जसं ते शुद्ध होऊ शकत नाही. दारूचं पात्र दारूनेच विसळलं तर जसं ते शुद्ध होऊ शकणार नाही, त्याप्रमाणे कर्मानेच कर्माची शुद्धी शक्य नाही. आणि म्हणून कर्मामध्ये आपण एवढे लिप्त होतो, कर्मठपणामध्ये, मग तो कर्म कोणतं? हे सकाम कर्म आहे. थोडक्यात निष्काम कर्म नव्हे तर सकाम कर्म आहे. कारण यज्ञ हे सकाम कर्म आहे. या ठिकाणी भागवतकारांनी सकाम कर्माला नेहमीच विरोध केलेला आहे आणि नैष्कर्म्याला महत्त्व दिलेलं आहे. म्हणून निष्कामता, नैष्कर्म्यता अर्थात कोणत्याही इच्छेशिवाय केलेलं कर्म. भक्ती सुद्धा कशी पाहिजे तर निष्काम भक्ती योग, कोणत्याही प्रकारची इच्छा असता कामा नये. आणि म्हणून सकाम जे कर्म आहे ते आम्हाला सकाम कर्म दुःखामध्येच लोटतं. म्हणून आता या ठिकाणी राजा प्राचीन बर्ही प्रश्न विचारतोय आणि तो म्हणतो, अहो नारदा, तुम्ही आता मला म्हणता की तू जे कर्म केलंस हे सगळं निरर्थक ठरलं आणि मी यज्ञ केले, याग केले, हे सगळे निरर्थक ठरले का? नारद म्हणतात, अरे दुःखाहानी सुखाबाबती श्रेयस्त नेह चेष्यते. दुःखाहानी सुखाबाबती माणूस कर्म कशासाठी करतो? दुःख हानी आणि सुखाबाबती, म्हणजे दुःख नष्ट व्हावं आणि सुख प्राप्त व्हावं यासाठी कर्म करतो. म्हणजे माणसं जे कर्म करतात, मग सत्यनारायण करतील, देवपूजा करतील, एखादा धर्मकर्म करतील, एखादा अभिषेक करतील, हे कशासाठी करतात? सप्ताह करतील. दुःख हानी आणि सुखाबाबती, दुःखाचा नाश आणि सुखाची प्राप्ती. परंतु हे दोन्ही हे लौकिक आहे, म्हणजे या दोन्हीलाही मर्यादा आहे.
दुःख नको आणि सुख पाहिजे असं जेव्हा जेव्हा लोक म्हणतात तेव्हा त्यांच्या समोर लौकिक हा शब्द असतो. म्हणजे लौकिक सुख माणसाला पाहिजे असतं, भौतिक सुख माणसाला पाहिजे असतं आणि दुःख नको असतं. परंतु प्रत्यक्षात दुःख आणि सुख ह्या दोन्ही गोष्टी भौतिक आहेत, ह्या दोन्ही गोष्टी लौकिक आहेत. ज्याप्रमाणे दिवस संपला की रात्र येते आणि रात्र संपला की दिवस येते, हे चक्र जसं गतिमान आहे त्यातून सुटका होऊ शकत नाही जोपर्यंत आपण इथे आहोत. कारण एक गेलं की दुसरं येणार, दुसरं गेलं की पहिलं येत जाणार. ज्याप्रमाणे एखाद्या चाकाची गती असते, चाक फिरत असतं आणि त्याच्या आरे फिरत असतात. वरचा आरा खाली जातो, खालचा आरा वरती येतो. कधी गतिमानतेमुळं वरचा भाग खाली आणि खालचा भाग वरती. तसा नेहमी कधी दुःख येतं, कधी सुख येतं. दुःखाच्या मागे सुख धावतच असतं आणि सुखाच्या मागे दुःख येतच असतं. त्यामुळे यातून माणसाची सुटका नाही. म्हणून लौकिकाच्या पलीकडे जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने आनंदाचा अनुभव येऊ शकत नाही. असं नारद म्हणतात की श्रेयस्त्वं कथमद राजन, श्रेयस्कर काय आहे हे आपण कधी पाहत नाही. आपण प्रेयसच्या मागे लागलो, श्रेयसच्या नाही. प्रेय म्हणजे आपल्या इच्छित गोष्टी, प्रेय म्हणजे लौकिक सुख, प्रेय म्हणजे आपल्या सांसारिक सुख म्हणजे प्रेय, आणि श्रेय म्हणजे आध्यात्मिक कल्याण म्हणजे श्रेय. श्रेयस्त्वं कथमद राजन कर्मणात्मन इहसे. या लौकिक कर्माने, ज्याला आपण वेदाने जे कर्म सांगितले ते लौकिक कर्म सांगितले. वेदाने अनुश्रविक कर्मणाम असा शब्द या ठिकाणी सांख्य तत्वज्ञानात वापरलेला आहे. अनुश्रविक कर्मणाम, अनुश्रविक कर्म म्हणजे कोणतं? वेदाने सांगितलेलं यज्ञ कर्म. पण हे केवळ प्रवृत्तीकारक आहे. वेदाने सुद्धा प्रवृत्ती सांगितली बरं का. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा म्हटलंय, अर्जुना वेदू जरी झाला तरी मी नेणता वाया गेला, कडू सांडोनी उपणिला कोंढा जैसा. अर्जुना वेदू जरी झाला तरी मी नेणता वाया गेला. वेद जरी असला तरी हा वेद प्रवृत्तीकारक आहे, निवृत्तीकारक नाही. वेदामध्ये दोन भाग आहेत, एक प्रवृत्तीकारक आणि दुसरा निवृत्तीकारक. म्हणून निगम आणि आगम. तर आगम हा प्रवृत्तीकारक आहे आणि लोक प्रवृत्तीकारक वेदाचाच स्वीकार करतात, निगमाचा विचार करत नाहीत. निगम म्हणजे ज्ञान, आणि ज्ञान उपनिषदामध्ये आलेलं आहे. म्हणून लोक वेदाचा केवळ प्रवृत्तीसाठी उपयोग करतात. म्हणून स्वर्ग कामो यजेत ही प्रवृत्ती आहे. प्रवृत्ती म्हणजे केवळ एक तात्पुरती तुम्हाला लावलेली आमिष आहे. तुम्हाला प्रवृत्ती व्हावी, इच्छा व्हावी म्हणून केलेली एक कृती आहे, ज्याला आपण भुलावण म्हणू, ज्याला आपण थोडासा आमिष लावलं म्हणू, ज्याला आम्ही इच्छा निर्माण केली म्हणू. ही प्रामुख्याने गरज आहे का? तर जेव्हा लोक काहीच करत नाहीत तेव्हा काहीतरी करायची त्यांना प्रवृत्ती द्यावी लागते. म्हणून त्याला म्हणतात बालाना मनुशासनम. ज्याप्रमाणे लहान मुलांना काहीतरी प्रवृत्ती देऊन, चॉकलेट गोळ्याचं आमिष दाखवून शाळेत पाठवावं लागतं, त्याप्रमाणे आपण मोठ्या ज्ञानाच्या दृष्टीने लहानच आहोत. म्हणून आपल्याला प्रवृत्ती दाखवावी लागते की तू हे कर म्हणजे तुला हे मिळेल. परंतु याला सुद्धा मर्यादा आहे. याच्या पलीकडे जेव्हा आपण जाऊ तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला निवृत्ती प्राप्त होईल, तेच निगम ज्ञान प्राप्त होईल. म्हणून नारद म्हणतात श्रेयस्त्वं कथमद राजन कर्मणात्मन इहसे दुःखहानी सुखाबाबती श्रेयस्त नेह नेष्यते. त्यातून माणसाला दुःखहानी आणि सुखाबाबती ही माणसाला नेहमी दुःख नकोय आणि सुख पाहिजे. परंतु यामुळं लौकिकाच्या पलीकडे माणूस जात नाही. जोपर्यंत लौकिकामध्ये अडकतो तेव्हा तो दुःख आणि सुखाच्या फेऱ्यात आहेच आहे. म्हणून त्यातून मुक्ती जर पाहिजे असेल तर या कर्मातून तुम्हाला मुक्त झालं पाहिजे. कर्म कोणतं आहे? मग ते कोणतंही असो. नैष्कर्म्य कर्म सोडून बाकीचे सगळे कर्म हे सकाम आहेत, इच्छेपोटी केलेले आहेत. आणि इच्छा ही माणसाला कर्मामध्ये गुंतवते आणि कर्म हे कधीच मुक्तीमध्ये मुक्तिकारक होऊ शकत नाही. म्हणून ग्रहेषु कूटधर्मेषु, लोक जेव्हा घरामध्ये अडकतात, कूटधर्म, कूटधर्म म्हणजे केवळ काही आर्थिक लाभ आहेत, काही सामाजिक लाभ आहेत, काही प्रसिद्धीचे लाभ आहेत. आपण म्हणतो ना पुत्रेषणा वित्तेषणा, त्याचप्रमाणे लोकेषणा. या ईषणेमध्ये माणूस अडकतो आणि या इच्छेमध्ये अडकला की त्याचा अर्थ असा की कूटधर्म. म्हणून ग्रहेषु कूटधर्मेषु पुत्र दार धनार दधीही.
माणूस हा पुत्रामध्ये, धनामध्ये, दारामध्ये म्हणजे स्त्रीमध्ये अडकतो, पैशामध्ये अडकतो. न परमबिंद ते मूढो भ्राम्यन संसार वर्त्मसु. आणि माणूस फिरत राहतो. या ठिकाणी शब्द मार्मिक वापरलाय, मूढो भ्राम्यन संसार वर्त्मसु. या संसार चक्रामध्ये फिरत राहतो. तो अडकतो आणि फिरत राहतो. जर अडकला नाही तर फिरणार नाही, परंतु तो जो भ्रमित होतो 84 लक्ष योनीमध्ये जो फिरत राहतो तो कशामुळं, तर केवळ अडकल्यामुळं फिरत राहतो. तो अडकला की फिरला आणि सुटला की मुक्त झाला. म्हणून मूढो भ्राम्यन, तो मूढपणाने, वेडेपणाने आपलं स्वतःचं ज्ञान विसरून अज्ञान अवस्थेमध्ये संसाराच्या चक्रामध्ये फिरत राहतो. तो कधीच आत्मकल्याण करू शकत नाही. आणि म्हणून नारद म्हणतात, हे प्राचीन बरे, तुला मी आता एक गोष्ट सांगतो, एक कथा सांगतो. आणि ही कथा तुझ्या परिवर्तन तुझ्यामध्ये आणू शकेल. या कथेमुळं निदान तुला धर्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय हे कळेल आणि कर्मातून तू मुक्त होशील. या ठिकाणी ही जी कथा आहे ती पुरंजन नावाच्या एका राजाची कथा आहे. आता ही कथा तसं म्हटलं तर रूपकात्मक आहे आणि रूपकात्मक असणाऱ्या कथेचं विवरणही पुढे त्यांनी केलेले आहे दुसऱ्या नंतरच्या अध्यायामध्ये, की यातलं रूपक काय, पुरंजन म्हणजे कोण. पुरंजन शब्द कसा तयार झाला, तर पुर म्हणजे शरीर आणि रंजन म्हणजे त्यामध्ये राहणारा, त्यामध्ये आनंद घेणारा. रंजन शब्द आनंद घेणे, सुख घेणे, सुख उपभोगणे या अर्थाने. म्हणून हा म्हणजे पुर म्हणजे शरीर आहे, जो शरीरात राहून शरीरातील आनंद घेतो. थोडक्यात पुरंजन म्हणजे शरीरामध्ये राहून, देहामध्ये राहून जो दैहिक सुखाचा अनुभव घेतो, दैहिक सुखाचा आनंद घेतो, शारीरिक सुखामध्ये, देहेंद्रियाच्या सुखामध्ये तल्लीन होतो, तो पुरंजन. आणि पुरंजनस्य चरितम निबोधगत तो मम. तुला मी आता पुरंजनाचं चरित्र सांगतो. म्हणून नारदाने सांगायला सुरुवात केली. हा पुरंजन म्हणजे शरीरात राहणारा कोण आहे? अहो शरीरात राहणारा, शरीरात राहणारा जीव आहे. जीव हा शरीरात राहतो, देहात राहतो. तो याच देहरूपी बंगल्यामध्ये, इमारतीत राहतो आणि तो याच देहातील ऐंद्रिय सुखाचा अनुभव घेतो, यामध्ये तल्लीन होतो. हा तो पुरंजन आहे. पुरंजनस्य चरितम आसीत पुरंजनो नाम राजा राजन बृहच्छवाहा. राजा या ठिकाणी तो सांगायला सुरुवात करतात नारद. हे प्राचीन बरे, पुरंजन नावाचा एक राजा होता आणि बृहच्छवाहा, तो अत्यंत उदार होता, तो मोठा चांगला होता. त्याचं नाव पुरंजन असं होतं आणि त्याचा एक मित्र होता. तो पुरंजन नावाचा राजा आणि त्याचा मित्र. मित्राचं नाव काय हो? तस्या विज्ञात नामासीत. अविज्ञात असं मित्राचं नाव होतं. नावही मोठं मार्मिक आहे, रूपकात्मक आहे. अविज्ञात, जो कुणी ज्याला जाणू शकत नाही, जो कोणाला जाणला जात नाही. अविज्ञात, जो कोणाला जाणला जात नाही, ज्याचं स्वरूप कोणाला कळत नाही. अर्थात ईश्वर हा अविज्ञात आहे. जीव हा पुरंजन आहे आणि शिव हा अविज्ञात आहे. हे दोघे मित्र आहेत आणि हे दोघे मित्र असल्यामुळं फिरत 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 वेगवेगळ्या ठिकाणी फिरलेले. तस्या विज्ञात नामासीत सखा विज्ञात चेष्टितः सोन्वेषमाण शरणम बभ्राम पृथ्वीम प्रभू. सगळ्या पृथ्वी तलावर वेगवेगळ्या ठिकाणी पाहत पाहत पाहत, ठिकठिकाणं पाहत 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 हे निघालेले. अभिज्ञातही निघालाय आणि त्याच्यासोबत पुरंजनही निघालाय. हे काय पाहायला लागलेत हो? हे निसर्गाची शोभा पाहू लागलेत. वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी काय काय आहे वैशिष्ट्य ते पाहू लागलेत. आणि पाहता 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 नानुरूपम यदा बिंदन, दोघांचं रूप सारखं आहे बरं का. जीव आणि शिव याच्यात भेद नाही, दोघे सारखे आहेत. आणि न साधुमेन येता सर्व भूतले यावती पुरा. वेगवेगळ्या प्रकारची निसर्गाची शोभा. पुर म्हणजे शहर, वेगवेगळ्या प्रकारचे शहर, वेगवेगळ्या प्रकारचे इमारती,
वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पाहत 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 हे निघालेले आहेत. आणि करता करता फिरता फिरता स एकदा हिमवतो दक्षिणेश्वपथ सानुषु ददर्श नवभिर्द्वाभे पुरम लक्षित लक्षणाम. फिरत 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 एकदम त्या पुरंजनानी आणि अविज्ञाताने दोघांनी सुद्धा एक 9 द्वारवती नगरी पाहिली. 9 दारं असलेली एक नगरी पाहिली. अनेक नगरी त्यांनी पाहिल्या, अनेक शहरं त्यांनी पाहिले, पण त्या शहराकडे आकृष्ट झाले नाही. कोणते शहर आहेत होय? किडा मुंगी यांचे देह, वेगवेगळे प्राणी, मग हिंस्र प्राणी असतील, वनचर प्राणी असतील, त्याचप्रमाणे घरात राहणारे कुत्रे आहेत, मांजरे आहेत, हत्ती आहेत, त्याचप्रमाणे सिंह आहेत, वाघ आहेत, पशु आहेत, लांडगे आहेत, कोल्हे आहेत, वानर आहेत, हे सगळे वेगवेगळे शहर पाहिले. हे शहरच आहेत, हे सुद्धा शरीर म्हणजे शहर आहेत. पण या कशाकडेही तो आकर्षित झाला नाही, कारण सगळीकडे काहीतरी कमीपणा आहे. किडा मुंगी काय? किड्या मुंगीसारखं जीवन काय? व्यर्थ जीवन आहे, काय उपयोगाचं त्या जीवनामध्ये. त्यानंतर प्राणी, प्राण्यांना काय? त्यांना ज्ञान नाहीये, त्यांना फक्त चरायचं खायचं तेवढं माहिती. हिंस्र प्राणी हिंसा करतात, किंवा बाकीचे प्राणी काही गवत खाऊन किंवा लोकांच्या घरी अज्ञानावस्थेत जगतात, काय उपयोगाचं आहे. म्हणून त्यांना या देहाबद्दल आकर्षण वाटलं नाही. प्राण्यांचा देह पाहिला, पशूंचा देह पाहिला, बाकीच्या किडामुंगींचे देह पाहिले, हत्तीचे देह पाहिले, सगळे देह पाहिले, आणि मनात अशी इच्छा झाली की अरे हा देह चांगला आहे. देह म्हणजे पूर म्हणजे शहर, शहर म्हणजे नगर, हे नगर चांगलं आहे. कोणतं? नवद्वारवती. अरे बाबा, या नगरामध्ये खरंच परिपूर्ण, म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की मानवी शरीर हे परिपूर्ण आहे, याच्यात काहीच कमीपणा नाही, याच काहीच कमीपणा न्यूनता काहीच नाही. 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, नाक आहे, जीभ आहे, सगळे इंद्रिय विकसित आहेत. म्हणजे बाकीच्या प्राण्यांच्या देहामध्ये अविकसितता आहे, ते विकसित नाही आहेत. एकच इंद्रिय 2-3 कामं करतात, पण माणसांचं तसं नाही, प्रत्येक कामाला वेगळं इंद्रिय आहे. अर्थात ही नगरी कशी आहे? तर नवद्वारवती नगरी आहे. आणि ही पाहिल्याबरोबर लक्षित लक्षणाम, सर्व लक्षणांनी युक्त, सर्व प्रकारच्या गुणांनी युक्त, ही नगरी चांगली आहे असं पाहिलं. आणि मग ही नगरी कशी आहे? तर प्राकारोपवनाट्टाल, हे प्राकार होते त्या नगरीमध्ये, उपवन होते. आणि त्याने पाहिली ही नगरी. ही कुठं होती? तर त्यांनी वर्णन केलंय की ही हिमालयाच्या दक्षिण दिशेला. आता हिमालयाच्या दक्षिण दिशेला म्हणजे भारत नगरी, आणि भारतामध्ये राहणारी माणसं, भारत नगरी, भारत हीच नगरी अशी कल्पना केलेली आहे. ज्या ठिकाणी दक्षिणेश्वथ सानुषु म्हणजे हिमालयाच्या दक्षिण भागाला, अर्थात भारत पसरलेला आहे. हिमालयाचा दक्षिण भाग म्हणजे भारतभूमी, आणि या भारतभूमीमध्ये असलेली माणसं म्हणजे ही नगरी आहे. याप्रमाणे स एकदा हिमवतो, आणि दक्षिणेश्वथ सानुषु त्यांनी पाहिल्याबरोबर, इतकी सुंदर नगरी पाहिल्याबरोबर, मोठी सुंदर होती, प्राकार होते, वन उपवन होते, त्याचप्रमाणे तोरणं लावलेले होते, सुंदर अशा प्रकारच्या पताका होत्या, बगीचे होते, झरोके होते, सोने चांदी यांचे मोठमोठे शिखरं होते, उंच उंच भवन होते, महाल होते, त्याचप्रमाणे नीलस्फटिक वैदुर्य अशा प्रकारचे मणी होते, मोत्यांच्या अशा सुंदर झालरी लावलेल्या होत्या, निळ्या अशा रत्नांच्या फरशा होत्या, महाल होते, आणि चमचम 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 चमकत असणारी लोलक चमकत होते. क्लुप्त हर्म्यस्थली दीप्ताम, हर्मे म्हणजे उंच उंच अशा प्रकारच्या माड्या हुड्या होत्या. आणि त्यांची सौंदर्य, त्यांची शोभा काय पाहावी. सभा चतुररथ्या, सगळीकडे सुंदर चौक होते, मार्ग होते सुंदर, त्याचप्रमाणे भवन होते, चौक होते, 4 रस्ते फुटणारा भाग होता, त्यानंतर सडका होत्या, क्रीडा भवन होते, बाजार होते, ज्याला आपण आज वेगवेगळ्या प्रकारच्या शहराची रचना जी केली जाते, नगर रचना केली जाते, या नगर रचनेचं सुंदर वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्या काळातली नगर रचना जर पाहायची झाली तर आपण हे पाहायला पाहिजे. सभा
चत्वर रथ्याभी राक्रीडा येताना आपण म्हणजे वेगवेगळे दुकानं, ज्याला आपण शॉपिंग सेंटर्स म्हणतो, हे सगळे शॉपिंग सेंटर होते, दुकानं होते वेगवेगळे, आणि सुंदर अशा प्रकारचे ध्वज लावलेले चबुत्रे होते, आणि नगराच्या बाहेर दिव्य वृक्ष आणि लता होत्या, बागा होत्या. म्हणजे नगराच्या बाहेर सुंदर शोभिवंत अशा प्रकारच्या बागा, मोठमोठे वृक्ष तिथे लावलेले, आणि त्याच्या बाजूला पक्षी प्राणी मोठ्या आनंदाने क्रीडा करत होते. अभयारण्य होतं. आणि नदद्वी विहंगाली कुल, विहंग म्हणजे पक्षी, त्याचप्रमाणे अलिकुल म्हणजे भुंगे यांचा गुंजारव चाललेला. हिम निर्झर विपृष्ण, हिम थंडगार अशा प्रकारचं निर्झर वाहत होते, आणि त्या निर्झराच्या वरून येणारा वारा हा अंगाला आनंद देत होता. त्यातून असे पाण्याची शिंतोडे उडत होते, आणि कुसुमाकर वायुना, त्यातून येणारा जो वारा आहे तो थंड, ज्याप्रमाणे आपण कूलर लावावं त्याप्रमाणे हे हा वारा अंगावर येत होता. त्यातून तुषार अंगावर उडत होते. त्याला प्रवाल विटप, सगळीकडे घनदाट अशा प्रकारचे वृक्ष होते. नाना रण्य मृग व्रात, सुंदर प्रकारचे मृग तिथून फिरत होते. अभयारण्य जसं असावं त्याप्रमाणे निर्भयपणाने हे अरण्यात सर्व प्रकारचे मृग फिरत होते, आणि हे मृग असे होते की कोणालाही त्रास देत नव्हते. मुनिव्रतही ही शब्द वापरला. मुनिव्रत ही म्हणजे जणू काही मुनी ऋषी यांचं जसं व्रत शांततेचं असावं त्याप्रमाणे सगळे प्राणी मोठ्या आनंदाने विहार करत होते. कुणीही कोणावर आक्रमण करत नव्हतं. सगळे द्वेष विसरलेले हे पशुपक्षी होते. आहूतम म्हणणे ते पांथो यत्र कोकिल कुजतही, कोकिळांचे आवाज येत होते. आणि हे पाहिल्याबरोबर तो पुढे 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 चालला, आणि जसं जसं पुढे पुढे चालला तसा अविज्ञात त्याला म्हणायला लागला, अरे कुठे चाललास, अरे मित्रा कुठे चाललास तू. तो म्हणाला, अहो काय सुंदर नगरी आहे ही, मी अशी नगरी आतापर्यंत पाहिलीच नाही. हा अविज्ञात म्हणला, अरे जाऊ दे, त्या नगरीकडे काय पाहतो, आपण पुढे जाऊ. बाकीच्या नगरी पाहिल्या आणि ही पाहिली सोडून द्यायची, पुढे जायचं. नाही नाही नाही, ही नगरी कशी ते एकदा बघू द्या. अहो बाहेरून तर इतकी सुंदर दिसते, आतमध्ये कशी असेल बघायचं. लांबून तर चमचम चमकू लागली, सुवर्णांकित अशा प्रकारचे शिखर दिसू लागले. अहो बाहेरून तर इतकी सुंदर नगरी आहे, मग आत कशी असेल जरा बघू द्या ना. मी पाहतो आणि ताबडतोब परत येतो. अविज्ञात त्याला म्हणाला, अरे जाऊ नको, तू जाशील आणि फसशील बर का. तो म्हणला, नाही नाही, फसायला काय झालं, अहो तुम्ही माझे मित्र आहात, मला ताबडतोब आवाज द्या, मी येतो. पण फक्त आतमध्ये जाऊन बघतो, मला या बागा बगीचा बघायचा, ती बगीचा कसा आहे तो बघायचा आहे, ते प्राणी कसे फिरायले ते बघायचे. मी पाहतो आणि परत येतो, असं म्हणून आतमध्ये गेला. तिथे अरण्य होतं, त्याचप्रमाणे प्राणी विहार करत होते. त्याच्या पुढे तळ होतं, त्याच्या पुढे असं थंडगार पाणी, त्याच्या पलीकडे गेला तर बगीचा, त्याचप्रमाणे सुंदर अशा प्रकारच्या लोकांना बसण्यासाठी जागा, फिरण्यासाठी जागा, आणि नानारण्य मृग व्रात. आहूत म्हणणे ते पांथो, आहूत म्हणणे ते पांथो. पांथस्थ जे रस्त्याने जाणारे येणारे त्यांना असं वाटावं की आपण आता इथंच मुक्काम करावा, आपल्याला कुणीतरी बोलावतंय. याप्रमाणे जणू काही हे पशु किंवा पक्षी जे पूजन करत होते, ज्या कोकिळा ओरडत होत्या, मैना ज्या गात होत्या, त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला ते बोलवायच लागल्या. हा अविज्ञाताला म्हणतो की अरे पहा ना, ते मग पशु पक्षी आपल्याला बोलवायला लागले, जाऊ आपण. बघा ना त्यांचा आवाज, इकडे या म्हणायला लागले ते पक्षी. चला, आहूतम म्हणणे ते पांथो. जणू काही मला वाटतं की आपल्याला बोलवायलाच लागले, आणि ते बोलवायला लागले तर आपण न जायला काय हरकत आहे. कधी कधी आपण कोकिळांचे आवाज किंवा पक्ष्यांचे आवाज ऐकले म्हणजे आपल्याला वाटतं ते आपल्यासारखंच बोलू लागले, जणू काही आपल्याला हुंकारच देऊ लागले. कोकिल कूचितैहि यदृच्छयागतम तत्र. आणि तो आतमध्ये गेला. अविज्ञाताने ओळखला, आता हा काही परत येत नाही, म्हणून यदृच्छयागतम तत्र ददर्श प्रमुदोत्तमाम. आणि हा पुरंजन आतमध्ये गेल्याबरोबर एका उपवनामध्ये गेला. आता आतमध्ये जसं भूलभुलैया असतात, या उपवनामध्ये आपण भूलभुलैया बघतो. एका रस्त्यातून गेलं की दुसऱ्याच रस्त्यात जातो, आणि जे आपली वाट चुकते ते आपल्यालाच सापडत नाही, त्याला म्हणतात भूलभुलैया. तर हा संसार म्हणजे भूलभुलैया आहे. ते एका मार्गातून गेलं की दुसरा मार्ग दिसतो, दुसऱ्या मार्गातून गेलं की तिसराच मार्ग दिसतो. आपण जर वनामध्ये गेलो म्हणजे एखाद्या अरण्यामध्ये, तर आपल्याला मार्ग सापडत नाही का. अहो रस्त्याला
एखाद्या शहरामध्ये पाट्या तरी असतात, निदान काही खुणा तरी असतात, निदान ते आपण रस्ते लक्षात तरी ठेवतो. वनामध्ये काय लक्षात राहणार आहे? वनामध्ये किंवा अरण्यामध्ये रस्ते लक्षात राहत नाहीत, सगळं सारखं दिसतं. त्यामुळं आपण वनात किंवा रानात किंवा अरण्यामध्ये स्वतःलाच हरवून बसतो, आपली वाट हरवून बसतो. त्याप्रमाणे भूल भुलैयेमध्ये जसं आपण गोल 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 फिरत राहतो आणि आपण आपल्यालाच सापडत नाहीत, त्याप्रमाणे हा आतमध्ये गेला आणि भूल भुलैयात अडकला. राजा पुरंजन हा आतमध्ये गेल्याबरोबर एका वनामध्ये त्यांनी पाहिलं, एक सुंदर प्रमदा, सुंदर स्त्री होती. तत्र ददर्श प्रमदोत्तमाम, एक सुंदर स्त्री. अरे इथे ही कुठून आली? आणि बरं ही एकटी नाहीये, भृत्यैर दशभियारांती, तिच्या सोबत कुणीतरी तिचं रक्षण करणार आहे आणि तिच्याबरोबर 10 जण आहेत रक्षण करणारे आणि त्यांच्या सोबत पुन्हा 100 नायिका त्यांच्या सोबत आहेत. म्हणजे अशा एवढ्या नायिकांच्या सोबत आणि त्यांच्या सेवकांच्या सोबत ही कोण आहे? पंचशीर्षा हिना गुप्ताम प्रतिहारेण सर्वतः. आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या कोणती मुलगी काही माहीत नाही, कोणती स्त्री माहीत नाही, परंतु 5 फण्यांचा नाग तिच्या त्या चेहऱ्याचं रक्षण करण्यासाठी तिथे उभा होता. 5 फण्यांचा नाग तिच्या पाठीमागे, तिच्या या डोक्याच्या मागच्या बाजूला तिचं रक्षण करायला थांबलेला. पंचशीर्षा हिना गुप्ताम प्रतिहारेण सर्वतः. जसं प्रतिहारी, प्रतिहारी म्हणजे रक्षक, जसा रक्षक म्हणून तो 5 फण्यांचा नाग तिचं रक्षण करत होता. अन्वेषमाणा वृषभ प्रौढाम, इथे वर्णन केलंय अप्रौढाम. ही कशी होती? तर अप्रौढ होती. तर प्रौढ म्हणजे वयाने वाढलेली आणि अप्रौढाम म्हणजे अर्थात ही लहान, साधारणतः 16-17 वर्षाच्या वयाची कुमारिका होती. आणि अप्रौढाम कामरूपिणी, अत्यंत दिसायला सुंदर, नाजूक, त्याप्रमाणे कुमारी, वय वर्ष 16-17 वर्षाची. आणि अन्वेषमाणा, त्यांनी पाहिलं, अरे ही कोणती मुलगी दिसायला लागली? हिच्यासोबत सेवक दिसू लागलेत. ती काही सामान्य दिसत नाही, कारण सामान्य मुलगी असती तर सेवक बरोबर नसते. बरं, जरी सेवक असले तरी हा 5 फण्याचा नाग तिचं रक्षण करतोय आणि दिसायला तर सुंदर आहे. सुनासाम, मोठ्या सुंदर चाफेकळी सारखं असलेलं नाक, सुंदर अशा प्रकारची दंतपंक्ती आणि सुकपोलांबरान नाम, अत्यंत सुंदर अशा प्रकारचा चेहरा असलेली, कुंडल धारण केलेली आणि कानामध्ये कुंडल, त्याचप्रमाणे ते कुंडल हलतायत. पिशंगनीवी शुश्रोणीम, अत्यंत पिवळं धमक अशा प्रकारचं तिने वस्त्र नेसलेलं होतं. आणि सुश्रोणीम श्यामाम कनकमेखलाम, तिने कमरेला कंबरपट्टा घातलेला होता, तो सोन्याचा होता. आणि श्यामल रंगाची अशी ती स्त्री पाहिल्याबरोबर पद्भ्याम पणभ्याम चलंती, ती चालत होती, पण चालता चालता तिच्या पायातल्या नुपुरांचा आवाज येत होता. या ठिकाणी श्यामाम शब्द वापरलाय. आपण मेघदूतामध्ये सुद्धा कालिदासाने श्यामा असा शब्द वापरलाय तिच्यासाठी. म्हणजे एकतर श्यामा म्हणजे सावळ्या रंगाची, हे जसं खरं आहे, तसं श्यामा म्हणजे अविवाहित हाही अर्थ श्यामा शब्दाने व्यक्त होतो. म्हणून श्यामाम, या ठिकाणी श्यामा शब्द जो कालिदासाने वापरला तो याच्यासाठी की त्या काळामध्ये सुद्धा, म्हणजे प्राचीन काळापासून भारतामध्ये म्हणजे सौंदर्याचं वर्णन सावळ्या रंगाने करण्याची पद्धत आहे. म्हणून याप्रमाणे ही भगवंतांनी जी निर्माण केलेली ही स्त्री किती सुंदर आहे याचा तो वर्णन करू लागला की कनकमेखलाम, पिवळ्या अशा प्रकारच्या धमक सुवर्णांकित अशा कंबरपट्टा तिने धारण केलेला. आणि चालता चालता पदभ्याम, पायातल्या पणभ्याम, ते पायामध्ये जे पैंजण आहेत ते ठुमठुम ठुमठुम वाजत होते. चालता चालता ती ठुमकत ठुमकत चालत होती. आणि नुपुरेर दैवतामी, व एखाद्या देवताप्रमाणे, जणू काही ही आकाशातली देवताच आहे, कुणीतरी आकाशातली अप्सराच आहे असं वाटू लागलं. आणि तिच्या रूपाकडे पाहिलं, तिच्या सौंदर्याकडे पाहिलं आणि पाहता पाहता एवढा तल्लीन झाला, आधीच तर नगराकडे पाहून तल्लीन झाला, तिथल्या वन उपवनाच्या शोभेकडे पाहून तल्लीन झाला आणि आता तर त्या स्त्रीकडे पाहून तल्लीन झाला. वस्त्रांतेन निगोहंती विरडया गजगामिनीम, हळूहळू चालत होती. आणि व्रीडया, लाजत मुरकत पाय टाकत त्या
स्त्रीचं सौंदर्य, तिचं लावण्य, तिची चाल, तिचा मोहकपणा हा वर्णन केलाय. आणि आपल्या स्वतःच्या पुन्हा पुन्हा पदर सावरत सावरत आणि लाजत लाजत पाऊल हळूच हळूच टाकत चालत असताना तामाह ललितंबीर सवर्ण स्मित शोभनाम, लज्जायुक्त पद्धतीने ती खाली पाहून स्मित हास्य करत करत चालत होती. आणि हे पाहिल्याबरोबर हा एवढा तल्लीन झाला, अरे कोण असेल ही? स्निग्धा पांगेन पुंखेन स्पृष्ट प्रेमोद्भव ब्रुवा. अरे माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम निर्माण झालं, आकर्षण निर्माण झालं. कोण असेल ही? विचारावं का तिला तुम्ही कोण आहेत म्हणून? नको. विचारलं तर आपल्याला ती कदाचित अपमान केला तर काय करता? नाही, विचारावं. काय हरकत आहे? अहो विचारायला काय हरकत आहे? तुम्ही कोण आहेत एवढंच विचारायचंय. शेवटी त्यांनी धाडस करून विचारलंच. का त्वम कंज फलासाक्षी कस्यास कुतस्तती. अहो बाईसाहेब आपण कोण आहात? आणि आपलं सौंदर्य खरोखर अलौकिक आहे. कमललोचन कंजफलासाक्षी. आपण आपले डोळे, आपले सौंदर्य, आपला चेहरा हा खरोखर अलौकिक आहे. मला असं वाटतं की आपण कुणीतरी देवताच असला पाहिजे. पहिल्यांदा देवतेचं वर्णन करायचं म्हणजे तुमच्याबद्दल किंवा समोरच्या स्त्रीबद्दल माझ्या मनात अभिलाषा आहे, पण ती अभिलाषा केवळ शारीरिक इच्छा नाही हे दाखवायचं असतं. म्हणून इमामुपी पुरी भुरीम किम चिकिर्षी शंसने. आपण कोण आहात? आपण कदाचित मला तर वाटतं की तुम्ही पार्वती आहात का तुम्ही सरस्वती आहात? मला असं वाटतं की तुम्ही सरस्वतीच असला पाहिजेत, कारण तुम्ही लक्ष्मीच असला पाहिजेत. सरस्वती किंवा लक्ष्मी असं तुमचं रूप आहे. आणि एकादश महाभटा आहात, ज्या अर्थाने 11 हे मोठमोठे सैनिक तुमचं रक्षण करतायत आणि सैनिकांच्या सोबत एक 10 स्त्रिया ह्या तुमचं रक्षण, 100 स्त्रिया ज्या अर्थाने तुमचं रक्षण करतायत त्या अर्थी तुम्ही कुठेतरी मोठ्या असल्या पाहिजे. मला असं वाटतं की तुम्ही प्रत्यक्ष लक्ष्मीच आहात. त्वम रीर भवान्यस्यथ वाग ममापती. तुम्ही प्रत्यक्ष री आहात म्हणजे लक्ष्मी आहात का तुम्ही भवानी आहात? का तुम्ही शंकराची पत्नी आहात? का तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा? तुम्ही प्रत्यक्ष सरस्वती आहात, ब्रह्माणी आहात, ब्रह्मदेवाच्या पत्नी आहात का? आणि तुम्ही कुणीकडे आलात? तुम्ही चालू लागलात. तुमच्या चालण्यामधूनच, तुमच्या पाहण्यामधूनच आणि तुमच्या सौंदर्यामधूनच माझ्या लक्षात आलं की तुम्ही प्रत्यक्ष देवता आहात. पण तुम्ही जर लक्ष्मी आहात असं म्हणावं तर क्व पद्मकोश पतितः कराग्रात. तुमच्या हातामध्ये कमल कसं काय नाहीये? का कमल पडलं तुमच्या हातातलं? ज्या अर्थी तुमच्या हातामध्ये कमल नाही त्या अर्थी तुम्ही लक्ष्मी नसला पाहिजे. का पडलं कमल तुमच्या हातातून? नासांवरोर वन्यतमा भुविस्पृक. कदाचित पण तुम्ही देवता आहात असं म्हणावं तर तुमचे पाय हे भूमीला लागलेले आहेत. आणि भूमीला लागलेले पाय याचा अर्थ तुम्ही देवता नाहीत, कारण देवांचे पाय भूमीपासून वरती असतात. आणि तुम्ही जमिनीवर पाय ठेवून चालू लागलात म्हणजे तुम्ही कोणत्याही लक्ष्मी, सरस्वती किंवा पार्वती देवता नाहीयेत. नासाम वरोर वन्यतमा भुविस्पृक पुरीमिमाम वीरवरेण साकम. सांगा आपण कोण आहात? आपण आणि या ठिकाणी कशाला आलेला आहात? तुमचं लज्जायुक्त असलेलं मुख जरा वरती करा आणि सांगा. ग्रीडया नाभिमुखम शुचिस्मिते. असे अनेक प्रश्न त्यांनी विचारले. आता यानंतर ही जी सुंदर स्त्री आहे, नारी आहे, ती याला काय उत्तर देईल आणि हे दोघं नंतर संसार कसा करतील या संबंधीचे जे विवरण करतील नारद, तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलीक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये.